झी 24 तास, एक पाऊल पुढे। डहाणू नगरपालिकेनं ब्रिटिशकालीन तलावाचं डम्पिंग ग्राउंड करण्याचा घातला घाट, निर्णयाला स्थानिक आणि शिवसैनिकांनी केला विरोध। नमस्कार, मी अनुपमा, आपण पाहताय झी 24 तास। डहाणू नगरपालिकेनं ब्रिटिशकालीन तलावाचं डम्पिंग ग्राउंड करण्याचा निर्णय घेतला आणि या तलावाच्या पाण्यावर आजूबाजूच्या पाड्यांची तहान भागली जाते। तसंच या पाण्यावर लोक शेती सुद्धा करतात। नगरपालिकेच्या निर्णयाला स्थानिक आणि शिवसैनिकांनी विरोध दर्शवलाय। सुमारे 9.5 एकरात पसरलेल्या आणि पाण्यानं भरलेल्या या ब्रिटिशकालीन तलावाचा आता डम्पिंग ग्राउंड बनवण्याचा निर्णय डहाणू नगर परिषदेने घेतलाय। या तलावाच्या पाण्यावर अनेक आदिवासी पाड्यांची तहान भागते, तर शेतीसाठीही यातल्या पाण्याचा उपयोग केला जातो। तलावाचं डम्पिंग ग्राउंड केल्यास सगळ्या परिसरात समस्यांची साखळीच निर्माण होणार आहे। पाण्यासाठी आजूबाजूच्या पाड्यांना वणवण भटकावं लागणार आहे। त्यामुळे स्थानिकांनी आणि शिवसेनेनं या डम्पिंग ग्राउंड विरोधात रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतलाय। ते लोकांनी जे डम्पिंग ग्राउंडचं जे प्रशासन गेले ना, प्रशासनाने तिथे काय केला, कोणा नगरसेवकाला विश्वासमध्ये नाही घेतला आणि ते डम्पिंग ग्राउंड कसं पास केलं ते त्यांनाच माहिती। याचा जबाबदार प्रशासन आहे, पण मी कधी नगरसेवकाला विश्वासमध्ये घेतला नाही। नगरपालिकेनं कैनाड इथं डम्पिंग ग्राउंडसाठी जागा घेतलेली असतानाही तलावात डम्पिंग ग्राउंड बनवण्याचा घाट का घातला जातोय असा सवाल संतप्त नागरिक करतायत। मात्र लोकांचा वाढता विरोध लक्षात घेऊन यावर पुन्हा विचार करणार असल्याचं नगराध्यक्षांनी सांगितलंय। मी असं म्हणत नाही की ते तलाव बुजवा आणि ते कचरा टाकलं, मी तसं म्हणत नाही, पण हे काय एमपीसीबी माझ्या पूर्वी ते लोकांनी काय काय केलंय तुम्ही फाईल बघितलेली नाही अजूनपर्यंत। हा आमचे नगरसेवक आहे, विरोध केलेला आहे। एकीकडे पाण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या जात असताना डहाणू नगर परिषद उरफटा न्याय वापरत अस्तित्वात असलेला तलाव नामशेष करायला उठली आहे। त्यामुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। झी 24 ताससाठी वसईहून प्रवीण नलावडेसह अजित चव्हाण, मुंबई। आणि यानंतर बातमीपत्रामध्ये एक छोटीशी विश्रांती आपण घेऊया आणि पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत।